काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 2 वेळा वीर सावरकरांचा अपमान केला होता। त्यांना माफीवीर बोलून त्यांनी संपूर्ण नाशिककरांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान केला। त्यांच्यावर नाशिकमध्ये कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे। कोर्ट निकाल देईल तेव्हा देईल, परंतु जेव्हा राहुल गांधी नाशिकला येतील तेव्हा त्यांना काळे फासण्यात येईल, त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी दिला। ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, अगोदर हिंदुत्व नंतर राजकारण। आम्ही उद्धव साहेबांचे शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असे ते म्हणाले। आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भगूर येथे सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी आपल्या भावना मांडल्या। पाहुयात ते नेमकं काय म्हणाले। आज स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस। स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र आहे व त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाचं असं योगदान त्यांचं आहे। त्यांनी अभिनव भारत अशी एक सशस्त्र संघटना भारतातील पहिली त्यांनी तयार केली होती व त्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती व ते हिंदूंचे प्रणेते होते, हिंदूंचे श्रद्धास्थान होते। हिंदू समाजाचे त्यांची संपूर्ण भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत व ते नाशिकचे भूमिपुत्र असल्याने आज आम्ही सहपरिवार सहकुटुंब भगूर त्यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं। राहुल गांधी यांनी 2 वेळेस सावरकरांचा माफीवीर म्हणून त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे। म्हणून मला राहुल गांधींनी आज जयंतीदिनी सांगणं आहे की त्यांनी सावरकरांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर नाशिकमध्ये याचिका दाखल केली आहे। याच विषयावर त्यांना 2 वेळेस समन्स गेलेलं आहे व त्यांनी लवकरच ते नाशिक कोर्टात हजर पण होतील, पण जेव्हा ते नाशिकला येतील त्याच्या अगोदर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, संपूर्ण नाशिककरांची माफी मागावी, संपूर्ण हिंदू जनतेची त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, नाहीतर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक तरी करू। आणि ही माझी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून, शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक म्हणून ही माझी वैयक्तिक भूमिका आहे व मी या भूमिकेवर ठाम आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।